देवा. अहो कुठं गेलते सकाळच्या पारी? इथं बसा, ये इथं बसा, खाली बसा. तिने अजून बघितलं तर वरडत बसन. खाली बसा. हे तुला काय आणलंय मी पाहिलं का? भोपळं आणलंय, भोपळं हे काय आणलंय बरं? वाळलं ते रानात लावायला बिया त्याच्या. असं मग होय. चांगलं येत ते. हा बरं बरं. औषध घेतलं होतं का नाही? हा औषध घेतलं होतं का नाही? नाही ना जमानात. आगा का हळू बसा, हळू बसा. पाणी आणू का? नको पाणी नको. पाणी आताच पिलो होतो मग आज. गिळा आणि पाय आखडून बसा जरा. काय रोग लावून आलाय काय माहिती, सारखा खोकत आणि वखतच असता. सुनबाई, अजून एक प्लेट असन तर पोहे आणखी तुझ्या मामाजीला. कुठली प्लेट आणायची? ते पाहुणे आलते तेवढेच फव केलेत. खावा दोघ जण. भदाडभर गळायला लागतंय तुम्हाला. कामाच्या नावानं तुमची बॉम्ब आणि गिळायचं 24 तास. अगं रानातून आली, भूक लागली. ए म्हाताऱ्या, तिकडे होऊन खो. काय पिढा येऊन केलंय हे. असा आहे तुमचा आज शेवटचा दिवस आहे. काय घ्या पटपट लसण सोलून. जायचंय संध्याकाळी तुम्हाला धाकल्या जोडीकडं. येऊ दे ह्यांना सांगते कसं आहे ते. काय म्हाताऱ्या, खोकायचं बंद कर. काय किती दिवस राहते ती काय माहिती. जायचं वर तोंड करून ते थांबले ती. काय झालं रे? एवढी बडबड बडबड चालली निम्या वाटवर काय काही खोकायचं आणि वकायचं सारखं यांचं चालूच आहे. कवा असं वाटते संध्याकाळी होईल. अगं सुनबाई, नको गं एवढं पाणी उतारा करू. अगं आजचे दिवसच आहे, जाणार आहे आम्ही. पण एवढं नको गं टोचून बोलू आम्हाला. मी काय म्हणतो तुला, जाऊ दे संध्याकाळी जाऊ आपण धाकट्या जोडी कर. तुम्ही नका लई ताण घेऊ, शांत हो. अरे जाऊ दे, म्हातारी आई बाप आहेत माझी. तसे बी ती जाणारच आहेत ना संध्याकाळी धाकट्याकडे. ग बसा. रोग उठलाय बी ह्यांना. आ सारख्या खोकायला आणि वकायला झाले या. काय हो तुमचं असतं? आ सारखं सारखं मलाच बोलायचं. मरायचं ना ह्यांनी. जायचं वरतोंड करून. कशाला आमच्या दोघात नवरा बायकोच्यात भांडणं लावाय थांबायचं. बघती कशी भिलागत अजून. आ तिला जरा पण हे वाटत नाही. बघायचं. एवढी बोलू काय बोलू नको. काय पान उतारा तुम्ही मला शिकवता का एवढे बोलू नको? हा लावून दिले ना भांडणं आता आमच्या दोघांच्यात. लय बरं वाटत असेल. अगं सुनबाई, आम्ही काय ह्या म्हातारीच्या अंगात लय चाळाईत माहितीये मला. सारखी रडती भरल्या रडल्या घरात. तिला घालवून या. ती कामाला जायचं राहू द्या. त्यांना सोडा तिथं नेऊ. बरं तुझ्या नादी लागणं माझं काम नाही. का? मला एक काम. मी काय मेंटल आहे का माझ्या नादी लागणं माझं म्हणजे? आहे ना तुटीचा झालाय टाइम. मला 200 रुपये दिसे. जाऊ दे मला, मी जातो. आणि काल 200 दिलेलं काय झालं? म्हणजे आता कधी अजून राहिले काय? काय रोजचं सारखं सारखं कटकटच आहे. 100 देन 200 दे. हे धरा. 200 दे म्हणलंय. 200 कशाला? किती लांब जायचंय? धरा. 200 दे 300 दे. जावा की आता. काय लिहिलंय मी माझ्या थोबाडाव? आता घरात कशाला चाललंय? अरे गाडीची चावी आणतो का तशीच जाते चलती गाडी. आणा आणा. तुम्ही काय थोबाडाकडे बघताय? लेट आला म्हणून लय शांतपणा करता का? ए म्हाताऱ्या, खोकायचं बंद करा. सारखं ठोकॉक ठोकॉक करू नको. ती रुमाल बिमाल बांध तोंडाला. पाणी आण, सुनबाई तू. जा तिकडे पेजा हिरीत जाऊ. तिकडे जाऊन पाणी प्या. तिकडच राहावा. परत तिकडे तोंड दाखवायला येऊ नका. चालू जावा. संध्याकाळी अर्धा किलो मिरची मेथीची भाजी आणा. जरा लक्ष द्या घरात. सर्व बाय माणसानच नाही करायचं. अरे 100 काय काय आणायचं एवढं? मी सांगितलंय भाजीवाल्याला हे आलं का भाजी देत जा म्हणून. आणि उद्या पगार होणार आहे. गेल्या वेळेस 700 रुपये खर्चलं होतं. आता 1 रुपया कमी नाही आला पाहिजे. कळलं का? सर्व पेमेंट आणून माझ्या हातात द्यायचं. काय बघताय? लिहिलंय मी. जावा की. बर बर. हा काय नंदीबाई लागत म्हणून कट हलवताय. रोग उठलाय ह्याला. लय आगवी आपली सुनबाई. आणि ती सून ती कमी आहे का? आपलं नशीबच फुटकाव. काय पाप केलं होतं काय माहिती. अशा सुद्धा आपल्या नशिबात पडले. आणि पोरं आपले असून आपली काय बरं. एखादी पोर तरी पाहिजे होती ना. हो तिने सांभाळ असता आपल्याला. हा हे काय आहेत? बायकोचे बैल झाले सगळे. पोरीचं काय घेऊन बसल्यात. लोकांचं धन ते. आणि जावायच्या दारात पडणं आपल्याला शोभलं असतं का सांग बरं.
ते खरं आहे तुपल्यावर. बर तुम्ही औषध घेतलं असं दा, हे पोहे तू खाऊन खा, घ्या. तू नाही काय, नाही, तुम्ही खा. तू काय आधी धर, नाही नाही, तुम्ही खा. धर धर, नको रडू, नको रडू, धर धर, खा. नको रडू, लागल सुई लागल. गंगेवाणी निर्मळ होत असं एक गाव, असं एक गाव, त्याच्या कर्तबाची कीर्ती त्याने गाजली, कशी नशिबान थट्टा आज मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. तर म्हातारी आज इकडे येणार आहेत. वर्ष संपलं, मी काही करणार नाही त्यांचं. आज आहे ना मला खूपच टेन्शन आलेलं आहे. मी सांगणार आहे अक्षयला, अजिबात म्हातारी इथे नको आहेत. मी का करू त्यांचं? नाही, नको म्हटलं ना अक्षय काहीतरी बोलेल, काहीतरी डोकं चालवावंच लागणार आहे मला. मला आहे ना, हां पण काय करते मी, एकच कोणाला तरी सांभाळायचं म्हणते. हां म्हणजे अक्षयला पण काही वाटणार नाही. येऊ दे आता अक्षयला, तसंच सांगते. अक्षय, अक्षय, काय झालं? एवढा वेळ काय करत होता? अगं आवरीत होतं ना, आता कामावर नाही. एवढा वेळ लागतो का तुला आवरायला? अरे मस्त माहिती आहे आपलं लव्ह मॅरेज झाले, कधीतरी नवरा असला. बस, काही बोलूच नको. नाही बोलत काय, आता काय बोलायचंय? काय झालं? हे बघ, तुला एकच सांगते, वर्ष संपलंय आज. म्हातारी इकडे येतील. हा येणार आहेत ना, आता ठरलंच होतं ना दादाचं ना आमचं की आपलं सगळं. येणारच आहे ना, कर असं तोंड. आता काय करू? तुला खूप आनंद झाला असणार आहे ते येणार आहेत म्हणून. नाही आनंद नाही, पण राहू दे, आता त्यांनी सांभाळलं तेच झालं, आता आपलं काय नाही. मला ते काहीच सांगू नको. हा हे बघ, तुला एकच सांगते, मी त्या दोघांपैकी कोणाला तरी एकालाच सांभाळेल. दोघांचं माझ्याच्यानी शक्य नाहीये. आता परत मग दादा काय म्हणून, मी दोघांना सांभाळलं, तुला बी दोघांना सांभाळ, तू म्हणशील तसं, तू म्हणशील तसं. काय बघू काय होतंय. तुला माहितीये माझ्या आई वडिलांच्या घरी नोकर चाकर आहेत. हा भले आता लव्ह मॅरेज झालंय आपलं, म्हणून थोडीफार कामं करावी लागतात मला, पण याचा अर्थ असा नाही की मी दोघांना सांभाळेल. कळलं? नाही कळलं. ते आले की त्यांना सांगायचं, एकानीच कोणीतरी थांबा आणि सांभाळू दे एकाला दादाला. आणि हा मला एक कळत नाहीये, काय झालं? घरात कोण गॉगल घालतं का पटवायची आहे बाहेर जाऊन दुसरी कोणी? नाही आपलं सहज म्हणलं, तर गाडीवर जायचं ना, धूळ जाते डोळ्यात म्हणून. गाडीवर? आज गाडीत नाही जाणार का तू? का जायचंय कोणत्या मुलीला अगं नाही, बाईक रायडिंगला? अगं नाही तसं नाही, कामावरच जायचंय. कामाला? हा आज कामाला बी मला अजिबात जायचं नाही. अ- सांगते तेवढंच करायचं. तुझ्या मॅनेजरला सांग आज सुट्टी घेतोय म्हणून. माझी तब्येत बरी नाहीये सांग. काय दुखतंय तुझं? माझं काही नाही दुखत, तुझंच दुखतंय म्हणून सांग आणि सुट्टी माग. बरोबर समजलं? समजलं. आणि दादालाही सांग सुट्टी घ्यायला आणि इकडे बोलवून घे. अगं ते ड्युटीवर गेला, मी बघितलं त्याला मगाशी. मला ते काहीच सांगू नको तू. परत बोलवून घे, नाही तर काही पण कर, पण आज काही तो सोक्ष झाला पाहिजे. बरोबर ठीक. म्हातारा किंवा म्हातारी दोघांपैकी एकच मी सांभाळणार. एक आपल्या जवळ आणि एक त्यांच्या जवळ. आणि तुला जर जमत नसेल तर मी चालले बाहेर निघून. अगं, बस एकटा मी- संसार करत. अरे मी कुठं काय म्हणलोय? मी नाही म्हणलोय का, करतो ना सगळं. बरोबर लावतो. लवकर लाव, पटपट कर जरा. अरे काढायला तर वेळ लागतोय का नाही, नंबर बिंबर डायल कर. बोलणं बंद कर, लाव लवकर फोन. हॅलो दादा, कुठं ड्युटीवर चाललाय काय? अरे ऐक ना, जरा काम होतं, जाऊ नको, घरी ये जरा. नाही तुला आल्यावर सांगतो. हा लवकर या, लगेच ये. बरोबर येतोय म्हणलं.
आता मॅनेजरला फोन लाव. लावणारच होतो. असं ओरडत नको जाऊ का, भीती वाटते मला. तुला प्रेमाने सांगितलेलं ना, समजत नाही म्हणून ओरडावं लागतं मला. मला काही हौस नाही आली सारखं सारखं ओरडायला. हॅलो. हा सर, मला आज यायला जमणार नाही. ते माझं ना छातीत दुखतंय, पोटात दुखतंय. हा. नाही नाही. हा, दिली ना सुट्टी. हा. दादा किती वेळेत येणार आहे? येतो म्हणलं लगेच. आणि हे बघ, शक्यतो म्हातारीच आपल्या जवळ घे आणि म्हाताऱ्याला तिकडेच जाऊ दे, कारण म्हातारं कंटिन्यू खोकतं हा. आणि मला ते इन्फेक्शन नकोय, समजलं? बरोबर. हे बग, म्हातारी घोरती, पण ते नंतर बघू तिचं काय करायचं ते, समजलं? लव्ह मॅरेज बायकोने आता तर वेगळंच भूत भरले तिच्या डोक्यात. कोणतरी एक सांभाळायचं. दादाला नाही इकडंच बोलतो. कसं आहे, परत त्यांच्या समोर बोललो का नसताना कुठाना वाढायचा. आला दादा. खरं एवढं गडबडीने मला फोन केला? अरे ते आज म्हातारीचं आपल्या वर्ष संपतंय ना आता. मग आलेत ना तुझ्या घरी? नाही अजून. नाही होय. हा, पण माझ्या बायकोचं म्हणणं होतं हं. की कोणाला तरी एकाला सांभाळायचं, म्हणजे म्हातारीला. हा. हा, असं म्हणणं आहे तिचं. अरे अक्षा, मला तू सांग, आता इकडं वर्षभर सांभाळलंय माहिनी आणि आता ती कबूल होईन काय तू एक सांभाळायला? मग आता मी कसं करू सांग बरं तू. ती म्हणते नाही, दोघांना मी नाही सांभाळणं, तर मी जाईन कुठेतरी म्हणजे घरी जाईन निघून तिच्या. हा. मग मी काय करू? एक तर केलंय लव्ह मॅरेज, आणि तुला तर माहिती आहे तिच्या घरी किती पैसा आहे, जाळता जाळायचं नाही. पण आता इथं कसं आहे, माझ्यावर प्रेम आहे म्हणून थांबली, उपकार केले तेवढे काय काय बाईन आपल्यावर. आणि माई कमी काय? तुला काय वाटलं माई कमी होय? तिच्या घरी कमी आहे का? नाही, हाय भरपूर आहे. अरे ते शब्द बोलून द्या ना अक्षा. आपली याची पद्धत झाली बघायची. कुत्र्यापेक्षा बी जास्त हाल चालले तर तर काय करणार? मस्त का आम्हाला जातोय दोन्हीवर. अरे माहिती पगार डायरेक्ट मोजून बुवा, एवढे खर्चले तो आणि तेवढे खर्चले. कोणचा धंदा आहे? माझं तर डायरेक्ट अकाउंटच तिचं आहे. आलं का डायरेक्ट अकाउंटला तिचं. अरे बाबा, ह्या बापामुळे उद्योगात पडलो र, नाही तर ती नसती केली मी ती. जाऊ दे, आता झाले गेले, त्याला काय उकरीत बसायचं. पण मला नाही वाटत बाबा ऐका आपले माय बायको नाही ऐकायची बा तसं. मग माझी बी कुठं ऐकू राहिली. मग त्यांच्यापाशी चल ना आपलं. मग येतं काय मोकार कुठं वाढत. म्हणलं आधी आपण दोघांचा विचार विनिमय करू, परत मग आता काहीतरी बघ. आता कसं आहे माहिती का, आता तू म्हणते सोडून जाईन, आणि जर मी जर घरी नाही सांगितलं तर माई बी पिशी भरूनच निघन. आता कसं करतो, काहीतरी सांगावं लागेल, काहीतरी निर्णय तर घ्यावा लागेल. नाही, निर्णय घेऊ तू म्हणतो ते बी बरोबर आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण बघू तिथं निदान त्यांना विचारणं काम आहे बाबा. आता त्यांना विचारायचं म्हणलं तर इकडे माझ्या- 500 खर्चले तरी माय नको नको होती. तर या परत एक जण सांभाळायचं म्हणजे तो खेळ सांभाळला का? कसं तरी आता करावं तर लागेल. तर नाही जमत माझ्या बायकोला, एवढं नाही होणार दोघांचं. बरं जाऊ दे, नका का व्हायना, पण घरापर्यंत जाणं गरजेचं आहे ना. तेवढं आहे. ते दोघे असू दे संग. बर, त्यांच्या ठरण निदान आपण काय लिका लागत करायची. आपण गप्पडीची गोळी खाऊ, त्याच्या पलीकडे काय आहे? आपल्या हातातच काय आहे? पण आपण आहे तर बैल. तू बी हाला हा म्हणतो. हा नाही हाला म्हणतो ना, आपल्यात नको बांधलो. हा, मग मग करते ना त्यांच्या पद्धतीने. मस्त वाटते आई बाप जवळ राहावं, पण आता यांना नाही खपत ना ते. अरे बाबा, मग तुला काय सांगू, माय देखता अशी बायको बोलत होती, माय लय पोटात तुटत होतं, पण करणार काय रे, पर्याय नाही. बरं ती उद्या सोडून जाऊ शकतात. आणि परिस्थिती अशी झाली, धड आई बापाला काय म्हणता येईन आणि बायकोला काय म्हणता येईन. माझं तेच झालं रे. अरे विषय असा झालाय, तिकडं आड आणि इकडे येर, आपले झाले दोडक्यासारखे कार्यक्रम. काय करणार आपण? बघू आता काय चल. होते ते त्यांचं आता. बस मग चल, मला तर डोकं चालू, बस चल बघू काय घरी गेल्यावर काय होईल. फार डोक्यात मुंग्या पडल्या. त्याला येलाच नाही आता. होय ग. मी काय म्हणतोय, असे हाले ना कोणाचे नाही व्हायला पाहिजे. हा कुठल्या बापाचं फळ भेटते काय माहिती. हा ना. पोटच्या पोरांना आपण नकोस झाले. एवढं कष्टानं घर बांधलं, आताच्या घरावर बी आपला हक्क नाही. काय करावं? एवढं करावं, माझं नाही. आयुष्यात हातच नाही बरं. कुठे गेली कडे? ए असू दे, तू एक काम कर ना, तू बायकोला काम. हा, कशाला? कशाला? अरे जरा काम आहे. मी आवाज देतो. हा दे.
पायल पायल पायल. काय हो कशाला घसात आणताय? काय नाही ते आता यांचं साल संपतंय ना, मग तेच सांगितलं दादाला. मग तू बोलली ते बोललो ना मी. काय बोलले? ऐक ना, त्यांचं म्हणणं असं आलं की एक 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 जण ती सांभाळणार, एक जण आपण सांभाळणार. काय 1 वर्ष सांभाळा नाही का मी? आणि काय ग तुला काय होतंय सांभाळायला? आता तुझी बारी आली का सांगते का? एक मी सांभाळणार, एक तू सांभाळ. ओ मला काही सांगू नका ताई, माझ्याच्यानी होणार नाही. मी फक्त एकच कोणाला तरी सांभाळेल. आणि काय हो तुम्हाला माहित नाही का माझ्या आई वडिलांच्या इथं नोकर चाकर आहेत का आम्हाला? मग माझ्याही आई वडिलाकडे आहेत, तुझ्याच नाही. पण सांभाळले ना मी 1 वर्ष, मग मी काय करू? मी सांभाळणार नाही. अगोदर सांगते तुम्हाला, जसं ठरलं होतं तसंच करायचं. मी काय हे नाही घेतलं, उक्त नाही घेतलं. सर्वांना सांभाळायचं, तुम्हाला सांभाळायचं, त्यांना सांभाळायचं, त्या थेरडणला. यार आपलं पण मागच्या वर्षी ठरलं होतं ना, असं काय करीत तुझी बायको? आता ते ऐकत नाही, मी तरी काय करू? नकोच म्हणती दोघांना, कोणाला तरी एकाला. अरे लई डोकं काय धंदा झालाय ह्यो. आता बघ ना आता कसं करायचं, तुला तर सांगितलं. बरं ऐक ना, मी काय म्हणतोय, जाऊ काय दे. ऐकू? हो का? काय होतंय आता, तिची तर ती तपली कडल नेणारच. मग आपण थोरली एक लक्षात घे, नको तू ऐकायचं काही गोष्टी. बरं काय होईन आता, त्याने तिचं म्हणणं असं आलं मी एकच सांभाळीन, नाही तर मग याला सोडून देईल. अरे किती केलं तरी बारका भाऊ आहे. ह्याला सोडून देईल म्हणजे? वहिनी तुम्हाला नाही वाटत का माझा संसार व्हावा म्हणून? का वाटणे करताना तुम्हाला नाही वाटलं सर्व वाटणे आम्हाला द्यावं? तेव्हा कसं मोहर तोंड करून घेतले ग वाटणे? एक तुकडा कमी आलता तुला शेतातला, तर ती भांडून भांडून घेतली. आई बापाला इथं बोलवून वाटण्या करून रशी टाकून तुकडे मोजून घेतले. आता सोडून जाईल ते तुमचा मॅटर, तुम्ही बघा ना. आम्हाला कशाला सांगते? मी सांभाळणार नाही, नाहीतर मी घर सोडून जाईल. अरे पण तू ऐक ना जरा, काय मला जमणार नाही. मी मोठा आहे, जास्त बोलू नका तुम्ही. आपल्याला समजून काही गोष्टी घ्याव्या लागतील. विलाज नाही त्याला, जाऊ दे. बरं तुम्हाला कोण लागत आहे? जाऊ द्या. हे बघा मी आहे ना म्हातारी सांभाळेल. म्हातारी? बघितलं का किती आगाव आहे, किती सण करून घ्यायचं. म्हातारी कशासाठी? मी म्हातारी सांभाळेल. का बरं? का बरं म्हणजे? सांभाळा तुम्ही म्हाताऱ्याला. बघितलं का वरून मी सांभाळायला तयार झाली आणि हिला म्हातारी पाहिजे. कशाला? तुझी धुनी भांडी करायला? कशासाठी ग? मी कधी म्हणलं धुनी भांडी करायला? तर म्हातारा किती खोकतो. मला ते इन्फेक्शन वगैरे झालेलं जमणार नाही. इन्फेक्शन होतं का तुला? अरे बापरे, आम्हाला काय होत नाही का? तुमचं तुम्ही बघा, मी म्हातारीला सांभाळायला तयार आहे ना. अक्षय तू काय गप्पा बसलाय, जरा बोल ना. हा म्हातारे आम्ही सांभाळतो. म्हातारे काय हो, म्हातारपणात आपले हाल लावले. वाटण्या तर करून घेतल्या अर्ध्या अर्ध्या सगळ्या इस्टेटीच्या. आज आपल्या दोघांच्या पण वाटणे केले पोरांनी. हा काय करतो? बायकोचं काय नंदी बायला आणि मान हाली तो, आणि म्हातारी माझ्याकडे राहिले, काय फरक पडतो? पण दादा तुला तर सांगितलं ना मी, माझी काय अडचण आहे, घर सोडून जाईन म्हणते ती. बरोबर. राहू दे की म्हातारी माझ्याकडे. हो वहिनी राहू द्या ना म्हातारा तुमच्याकडे. ठीक आहे चालतंय, तसं तर मी उक्तच घेतलंय. जा बाई सासूबाईला घेऊन. ओ सासूबाई उठा. जा घेऊन. आहे ये मागून. अरे नाही आता तुलाच न्यावं लागणार आहे. आम्ही आता कसं राहू? तुम्ही काळजी घ्या स्वतःची. औषध गोळ्या वेळेवर घ्या. काय काळजी आता घ्यायची मी आता? नाही तुम्हाला सांगायला, तुम्ही तुमचं लक्ष ठेवत जा. चला आई ओरडन ती मला. चल, मला बाबा मागे पुढे पाहायला कुणीच नाही आता. घ्या काळजी. आवाज जावा. विचारले तू त्यांना आठवण करून दे सुनबाई. कळतंय मला, जावा. चला आई. एवढं म्हातारपणी यांचं प्रेम होतो चाललंय या. ओ ऐका, त्या म्हाताऱ्याला तिकडे झोपडी बांधून द्या. हिथं नको खोकायला. 17 वेळा रातभर झोप लागत नाही एकतर. बरं देतो. देतो ना, आता लगेच तयारीला लागा. देतो म्हणजे माझा उपकार करत नाही तुम्ही. बरोबर जातो घेऊन त्याला. जातो नाही, आता लगेच तयारीला लागा. चल दादा. चल. अहो अंगाला हात कशाला लावताय? आता काय झालं? आ अरे बाप आहे. बाप आहे म्हणून काय झालं? अरे मग अंगाला हात लावल्याने काय झालं?
लावू नका, जावा. बरं चल जा. चल. माय लेकराचं प्रेम उतू चाललंय यांचं. काय हळूहळू झाडत बसल्यात? ही भांडी घासा. घासते सुनबाई, एवढं झाडून झालं की घासते मी, भांडी बी घेते घासून. तुम्हाला किती वेळा सांगितलेलं आहे पटपट काम करायची जरा. होय, मला आहे ना असं मुळमुळ मुळमुळ काम केलेलं आहे ना अजिबात आवडत नाही, समजलं ना? अगं होत नाही आता वयामानाने मला काम पटापटा. हा, वयामानाने काम होत नाही तुम्हाला. अगं जसं होईल तसं करते की ग सुनबाई काम मी. हळूहळू का होईना तुझं सगळं काम करून देते मी. किती चबर 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 करताय. हा, एवढी भांडी घासून घ्या आणि हे झालं ना की कपडे धुवायचे पडलेत, तेवढं झालं पाहिजे, समजलं ना? बरं घेते. माझ्या मैत्रिणी येणार आहेत, मी बसते बाहेर. बरं सगळी कामं पटकन झाली पाहिजे. घेते. इथं सुनबाई मला एवढं काम लावते, तिथं यांचं काय हाल असेल काय माहित. सुनबाई आणि लेक यांना येळेवर दवा गोळी औषध देतात का नाही देवा. अरे म्हातारपणात तातटून गेलीस र आमची. पोरं तर पोर आमची राहिली नाही. सुना आल्या आता सुनाच्या पदराखालचं मांजर झाले. आई बापाचं त्यांना काय बी घेणं देणं नाही. झालं नाही का स्वयंपाक अजून? हा, होते ना सुनबाई, धुणं भांडे होते. होतय ना होतय ना. अगं नुसती तन 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 करायला लावायची मला. अगं धुणं भांडे केले मग थोडा वेळ लागणार. आता थोड्या चपात्या होत्या वय. माझ्या मैत्रिणी यायला लागल्यात, कधी व्हायचा स्वयंपाक? करते ना सुनबाई, हे काही चालूच आहे करणं. उलट तर बोलता येतंय, करते ना करते ना. हा, अगं सुनबाई करते ग. सकाळ धरणं पोटात तुकडा नाही बघ माझ्या. सकाळी नाश्ता केला होता ना? हा, आता माझ्या मैत्रिणी येऊन गेला ना मग गिळायचं, समजलं ना? आणि इकडे म्हातारे जास्त आहे ना तोंड चालवायचं नाही, समजलं ना? करून घे पटकन. माझं इथे एवढं हाल आहे, यांचं तिथं काय हाल असेल काय माहिती. विचाराने मला रात्र झोप येत नाही. देवा, कार्य अशी ताटतूट केली आमची, त्याच्या परीस आम्हाला मरण दे र. आणि असं जगणं नको देऊ, असं जगणं नको देऊ. झालं आता बांधायचं. आता पडा तो जर शिक. बायको गेली तिकडं. अगं बाई 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 बाई, म्हातारा तर कुशाल झोपलाय. आ म्हातारा, उठा इकडे बाहेर या. काय ग सुनबाई? बाहेर या. हाव डबा आणला काय? काय डबा आणला? झोपायला कोणी सांगितलंय तुम्हाला? शेतातली कामं करायची, ती घास कापायचा, ती धोंड टाकायची इकडं, ही बारीक बारीक खडा गोळा करायचं. 1 वाजत आला, आता भूक लागली. हा, तेवढं बरं कळतं 1 वाजत आलं. आणि ते जेवण अजून झालं नाही, 2 तास लागतील. मग काय करू? ते घास कापून घ्या आणि गाईला टाका, शेण बिन गोळा करा. फुकटची रेट घालायला रिकामी नाही मी. अजून 2 तास लागेल स्वयंपाकाला. जावा घास कापा जावा. सुनबाई हिळा कुठं ठेवला? असल तिथे घासात. घासात आहे होय, जातो. चांगली खूप बांधून दिली या निवारा करून. थडर जाय नाही कसा. अगो बाई, म्हाताऱ्याला घास कापायला लावले गुरांसाठी.
आणि एवढी भारी कोपी बनवली म्हाताऱ्यासाठी. आता मी पण अक्षयला सांगते, या म्हातारीसाठी आहे ना अशीच कोपी बनवून दे. बनवून कशाला दे, तिलाच बनवायला लाव. बसली डोक्याला हात लावून म्हातारी. अगं जरा डोळा लागला होता. गिळायचं नव्हतं का मग? नाही आता तुझ्या मैत्रिणी आल्या म्हणून मी बसले बाहेर. मग गेल्या आता मैत्रिणी, आणि धरा एक चपाती उरली, एवढंच गिळायचं, समजलं ना? एकच चपाती. हा एकच. म्हातारपणात किती पाहिजे ग? नाही किती पाहिजे गिळायला? खाते, एकच खाते. एकच खायची, 4-4 चपात्या नाही खायच्या. हा. माझा नवरा एकटा कमवतोय, समजलं ना? हा खाते. गिळ ना आता, कर सुरुवात. काम करून सुद्धा पोटाला पोटभर जेवण नाही. मी खाते. यांना जेवण भेटलं असेल का? यांना देते आता खायला. आम्ही दोघं खातो संग. भाई ना आता घास संपला, पाणी राहिलं घासाला. अव काय करताय? घास कापास सांगत होता सुनबाईनी. भाकर खाल्ली का नाही? नाही ना, कशाची अजून भाकर नाही खाल्ली. भूक लागली घास. असं नव्हतं मला. हा घास काप म्हणली आधी, तेव्हा आलतो इकडे घास कापायला. हा भाकर. हा अरे बघा, मी ना चपाती आणि गवर आणली तुमच्यासाठी. मी खात होते पण मला भूक नाही. तुम्ही खा जरा. तू खाय ना. नाही नाही, अरे. मी खाल्ली अर्धी. आपण आहे ना दोघ जण एकत्र होतो ना, तेव्हा तरी कमीत कमी तो आहे मला तुकडा पाणी भेटायचा टायमिंग वर. आता नाही भेटत. आता काय दिस आले तर आपल्यावर. तू तिकडे मी इकडे. हा आता आलेले भूक फाटाफूट. भोगायलाच लागणार आहेत आपल्याला. हो, हो, सुनबाई तुमची काळजी तर घेते ना? ना अजिबात नाही. औषध गोळ्या बिळ्या देते का नाही? काहीच नाही देत. बरं तिचं जाऊ द्या. तर लक्ष देत असेल ना तुमच्याकडे. दोघं येत नाही. ती झोपडी मला तिकडे बांधून दिली. मग बांधली स्वतः हाताने, आणि तिथं आता राहत होत्या झोपडीत. जाऊ द्या, ऊन झालेले. एवढे 2 घास खाऊ. नाही नाही, तू काय अहो मी खाल्ले, तुम्ही खा म्हणलं ना. खा, घ्या खाऊ. तू खाल्ली. हा मी खाल्ले. खा. खाल्ली ना. अगं सुनबाई. म्हातारडे, तुला काय वाटलं माझं लक्ष नाही तुझ्याकडे? अगं सुनबाई, अगं तोंडातला घास नको ग हिसकावून घेऊ. अगं माझ्या घरचा भाकर तुकडा या थेरड्याला आणून देताना तुला लाज कशी वाटली नाही? हा? सासू आणि आहे ते तुझं. थेरड्या अगं तुला सासू त्या घरी मिळत नाही का? हा? अगं सुनबाई, अगं सासरा आहे ग तुझा त्यो, काय दुसरा माणूस आहे? तू हातातलं घ्यायला लागलीस तोंडातला घास. आणि थेरडे, रडायची नाटक आहे ना माझ्या समोर नाही करायची, समजलं ना? अगं माझ्या घरचा भाकर तुकडा या थेरड्याला देताना तुला लाज कशी नाही वाटली? सुनबाई नको ग एवढा अत्याचार करू आमच्या म्हातारीवर. अगं आज आम्ही म्हातारं झालो, उद्या तुझ्यावर बी ती बाळी येणार आहे. उद्या तुझे बी लेकरं बाळ तुझ्या संग असे वागतील. असं नको ग वागू, नको वागू. दे ना त्यांना 2 घास खाऊ दे. ए म्हातारे, माझ्या पोरा बाळांचं आहे ना मी बघून घेईल, तू नको मला सांगू, समजलं ना? आणि परत जर माझ्या घरची भाकरी ह्याला आणून दिली ना, बघतेस तुझ्याकडे. तसंही आता आहे ना, ये घरी
दाखवतेस तुला माझा हिसका. अहो, हो. मी काय म्हणते, बोल ना. अहो, एवढं आयुष्यभर काबाड कष्ट करून रक्ताचं पाणी करून या पोरानं वाढवलं, एवढं घरदार करून दिलं, जमीन करून दिली, पण ह्यांना आपली किंमत नाही. सगळं येरती गेलं आपलं, आता सगळं येरती मी गेलं. काय म्हणते, हा, बोल. अहो, असं लाचारीचं जीवन जगण्यापेक्षा हा. आपण लांब कुठं तरी जाऊ. अहो, एखाद्या मंदिरात जरी राहिलं तर आपल्याला 2 टाइमचं सुखाने जेवायला तरी भेटेल. भेटल ना, भेटल. पण हे असल्या पोरांजवळ आणि सुनाजवळ राहायचं नाही. आता मला सहन होत नाही, हो, सहन होत नाही. तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचे कापड घेऊन या, हा. मी माझे कापड घेऊन येते. आणि जमल. रातच्याला नको. आपण आहे ना आताच निघून जाऊ, ही दुपारच्याला झोपती. हा हा. बरं, तुम्ही तयारी लागा, मी येते माझे कापड घेऊन. येतो घेऊन मग सांग. हा. हा, चला. चल. अहो, काठी आणायची. काठी आणली होती ना. हा, घ्या. हळूहळू या, दगडावर पाय देऊ नका पडताल. चला. होय ग. आता काय खरं नाही आपलं. अख्खं आयुष्य गेलं बघा ह्या गावामध्ये, पण म्हातारपणात गाव सोडायला लागायले आपल्याला. अवघड झालं पण आपलं दोघंच आता. हाय कुठं चालले तुम्ही? हा म्हातारा म्हातारी कुठे नाही, देवाला चाललोय आम्ही. देवाला? हा. मला तसं नाही वाटत देवाला चालले तुम्ही. पिशव्यान गठोडून देवाला असं जात असतेच काय? नाही हा? म्हणलं पायी जावा, मग कापड लागन ना. अरे मला माहिती आहे की तुम्ही कधी गावाशिवाला गेले नाही. हा, आणि तुम्ही चाललेत कुठे गठोडून बिठोडे बांधून? खरं बोलायचं, मला खरं सांगा काय झालंय ते. सांगतो सर. तुम्ही जरा चिंता देत माझ्या लगेच लक्षात आलंय. आम्ही दोघं नवरा बायको ना, आता तर आम्ही चाललो आता. कुठं? हे गाव सोडून चाललो. काय गाव सोडून? अरे पार केस पिकले तुमचे. हा, पोरांनी सुरांनी काय केलं काय? होय, सांग ना. काय केलं? सरपंच, हा. आता तुम्ही ओळखताच आम्हाला. हा. हा. तुम्हाला ओळखतो म्हणजे माझे मतदार आहेत तुम्ही. बोला. पोरग आणि सुनाने आमची ताटातूट केली. हा? अहो, पोटभर अन्न देत नाही, औषध गोळ्या देत नाही, लय हाल करतात आमचे. ताटातूट केली म्हणजे? म्हणजे एकाने मोठ्याने ठेवलंय यांना, हा. आणि बारक्याकडे मी राहते. म्हणजे तुमच्या वाटण्या गेल्या, आई बापाच्या वाटण्या केल्या? आई बाप. असं सांगा सर, आई बापाच्या वाटण्या केल्या. नालायक किडे झाले. हा, खुशाल. आणि तुम्ही कुठं चाललेत नेमकं? काय करणार सांगा सरपंच, अहो आयुष्य घातलं या गावात, हा. आणि म्हातारपणात असं लाजीरवानं जगणं नाही जगवत आम्हाला, म्हणून आम्ही गाव सोडून चाललोय. गाव सोडून? एक काम करायचं, तुम्हाला माहितीये का, ज्या वेळेस तुम्ही माझ्याकडे आलते हा. की ही जमीन हा आणि ते बंगला आणि ते पोरांच्या नावावर करून द्यायचं, हा. तर मला पुढचं माहिती होतं काय होईल ते. ती कोणत्या पद्धतीने त्यांच्या नावावर केली ती मलाच माहिती आहे. आणि आता काय करतोय बघा तुम्ही. चला घरी, पोरं सुना हा कशी दामटून लावतात आपण बघा. अहो, चला, ती कशी नावावर करून दिलेली आहे फक्त मला माहिती आहे. चला तुम्ही, मी सांगतो अहो, ते तुम्हाला. तुम्हाला पण कान फाडून काढीन, पोरं पण आणि सुना पण. तुम्ही चला माझ्या बरोबर, चला मा घरी. बरं मला मी रानात चाललो होतो, ते आंबे काढायला लावलेत लोकांना. चला जपून चला. हा का? ऐ उठ. कुठे तू नवरा? काय झालं? आहेत ना घरात. आहे काय का? झालं? राजा, ए राजा, अक्षा, अक्षा तिकडेच राहतोय ना? हो, ए अक्षा, इकडे तू, तुझी बायको इकडे. पण काय झालं सरपंच साहेब, एवढं का ओरडताय? सांगतो ना तुम्हाला. हा, तुम्हाला माहितीये का, ज्या वेळेस ही जमीन तुमच्या नावावर हे बंगला करून दिलेला आहे त्यावेळेस माहितीये कसा दिलेला आहे? कसा दिलेला आहे तुम्हाला नाही आठवत का? तुम्हीच केलेलं आहे ना. मीच केलेलं आहे ना. हा. बर का, ही जमीन आणि हे बंगला तुम्हाला बक्षीस पत्राने नावावर करून दिलेला आहे. मला पुढचं धोरण माहिती होतं. किड्यांनी जर नाही जर जीव लावला ना, हा, तर हे परत मिळवता येते प्रॉपर्टी. लक्षात घे राजा, अक्षा, हे प्रांताधिकाऱ्याकडे जर दावा दाखल केला ना, तर कलम तुम्हाला माहितीये का, आई वडिलांनी जर बक्षीस पत्राने मुलांच्या नावे प्रॉपर्टी जर करून दिली असेल, तर पालक आणि ज्येष्ठ नागरिक कल्याण कायदा 2007 मधील कलम 23 नुसार ही प्रॉपर्टी आई वडिलांना परत मिळवता येते. प्रांताधिकाऱ्यांकडे दावा दाखल फक्त एक अर्ज केला तर ज्यावेळेस बक्षीस पत्र करून दिली त्यावेळेसही साक्षीदार म्हणून मी होतो आणि आताही साक्षीदार म्हणून मीच असेल. आणि
ही प्रॉपर्टी परत त्यांच्या नावे मी मिळवून देणार आहे आणि तुम्ही आता लगेच निघायचंय इथून. काना बिराड बांधायचे आणि इथून निघायचं. ही प्रॉपर्टी त्यांची आहे. तुम्ही त्यांच्या मूलभूत गरजा म्हणजे खाणं पिणं औषधोपचार काय ते तर नाहीच करत, पण खाण्यापिण्याचे सुद्धा आई वडिलांचे हाल करू नये. एवढे नालायक किडे जन्माला येऊ नयेत कोणाच्या पोटी. हा, आलं का लक्षात? ही प्रॉपर्टी परत तुमच्या नावे करून देतो. हा, आणि आणखी दुसऱ्या ठिकाणी माहितीसाठी सांगतो, इथून तर मिळून देणारच, पण कोर्टात सुद्धा दावा दाखल करता येतो, दिवाणी दावा. तुम्ही काय कोणत्या याच्यात होते? हा, कोणत्या भ्रमात होते तुम्ही? अरे बैल झाले तुम्ही, बैल बायकांचे. त्यांनी मला सगळं सांगितलेलं, याच्या मागच गाठी भेटी व्हायच्यात आणि फार थकलेत आई वडील. तुम्हाला पण म्हातार व्हायचंय ना. लक्षात आलंय का? राजा अक्षा लगेच कपडे बिपडे आतून काहीच घ्यायचं नाही, असंच सुटायचं. हा, मला समजलेलं आहे तुमच्या दोघांच्या सासरोड्या खूप गर्भ श्रीमंत आहेत, त्यांचे तर नोकर चाकर आहे, सगळं काही आहे. मला सगळं सांगितलेलं आहे म्हातारीनी. सरपंच अजिबात ऐकून घेणार नाही. सरपंच नाही, काहीच नाही. चुकीला माफ नाही, चुकीला माफी नाही. मला टिपर काढायला लावू नका. आलं का लक्षात? अहो राजा हा अरे नालायक, नालायक. हो, गेलाय का वळीत घालून तुम्हाला हे? नालायक, नालायक हो. हा? का गे? हा, तुम्हाला माहिती की यांनी काय कष्टातून कमावलेलं आहे, किती कष्टातून कमावलेलं आहे हे मलाच माहिती आहे. असंच सुटायचं, घरात जायचं नाही. लगेच हट, 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 हट. नालायक साले, परत यायचं नाही इकडं. सासरोड्याला जा तिकडं. पैशावाल्या सासरोड्याला पाहिल्यात ना. चला चला घरात. हा, आणि तुम्हाला मी व्यवस्था करतो, जेवण खावणं माझ्या घरून देत जाईन, डबे आणून गाड्याला पाठवून देत जाईन. हा, चला. का ठीक, देतो देतो देतो. चला.